जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली। आजच्या सभेचे विषय वाचन आहे। विषय पहिला आहे मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे। मागील सभा दिनांक 30/8/2024 रोजी घेण्यात आली होती। सदर सभा बाजार समितीचे सभापती सन्माननीय शंकरराव पाटील खेमनर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू करण्यात आले होते। त्याचप्रमाणे विषय दुसरा आहे सन 2024-25 करता कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक आर्थिक पत्रकांचे वाचन करून नोंद केले। सन 2024-25 या वार्षिक अहवाल सालात बाजार समितीचे एकूण उत्पन्न 5,42,77,595 रुपये असून खर्च 3,84,27,693 रुपये आहे। त्याचप्रमाणे वाढावा 1,54,89,901 रुपये झालेला आहे। त्याचप्रमाणे बाजार समितीचं पंप टाकले त्याचे एकूण उत्पन्न 35,50,894 रुपये असून त्यात निव्वळ नफा 16,37,323 रुपये आहे। विषय तिसरा आहे सन 2024-25 अखेरचा लेखापरीक्षण अहवालाची नोंद केली। सध्याचा लेखापरीक्षण अहवाल अद्याप पूर्ण झाल्याने लेखापरीक्षण सध्या चालू आहे। विषय परवानगी ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे। माननीय अध्यक्षांच्या परवानगी ऐनवेळी कोणते विषय आलेले नाही। सदर अहवाल काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी व विकासासाठी बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, माथाडी, मापाडी, आडते व्यापारी तसेच शेतकरी बांधव व इतर सर्व बाजार घटकांनी सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत। आज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आत्ताच या ठिकाणी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्रीयुत सतीश गुंजाळे यांनी विषयांचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही 1962 साली स्थापन झाली। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी खरं तर शेतकऱ्यांचा माल हा व्यवस्थितपणे विकला जावा आणि त्याला रास्त असा भाव या ठिकाणी मिळावा म्हणून खरं तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केली आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं कामकाज या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 300च्या वर कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत आणि त्यामध्ये अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं कामकाज हे चांगलं चालू आहे आणि निश्चितपणे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली अशी सेवा त्या ठिकाणी जो माल मार्केट कमिटीमध्ये येतो त्याचा चांगल्या भावाने विकला जातो आणि त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्याला वेळीच त्या ठिकाणी दिली जाते। असं काम या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं केलं जातं। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा तसा जर विचार केला अगोदर 1962 सालापासून काम चालू झालं, परंतु खरं काम हे आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून 1989 साली ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आदरणीय कैलासवासी जयंतराव गुंजाळ पाटील हे त्यावेळेस पहिले साहेबांच्या कार्यकाळामध्ये सभापती झाले आणि त्यानंतर सुदामराव आहेर हे सभापती झाले आणि तिथून पुढं खरी चालना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला ही मिळालेली आहे। साहेबांच्या नेतृत्वाखाली मला 2013 साली कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम 2015 साली काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं त्यामध्ये आपण सुरू केलेले आहेत। आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीने वडगाव पान येथे जवळजवळ 16 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी ती 3,65,00,000 रुपयाला साहेबांच्या माध्यमातून आपण ती शासनाची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल की वडगाव पान येथे अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी चालू आहेत। त्यामध्ये मोठं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्यानंतर 2 मोठ्या शेड त्या ठिकाणी काम त्याचं चालू आहे। त्या ठिकाणी 1000 टनाचं गोडाऊन आपण घेतलेलं आहे आणि त्या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा जो माल त्या ठिकाणी साठवण्याची व्यवस्था आपण करत असतो आणि त्या ठिकाणी जो शेतमाल शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी येतो त्या मालाला
त्या ठिकाणी कर्ज सुद्धा तारण जो माल असतो त्याला कर्ज दिलं जातं, अशी व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण केलेली आहे. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी संघाचं या ठिकाणी वार्षिक संपर्क झाले. शेतकरी संघ ही आदरणीय भाऊसाहेब थोरात यांची अत्यंत आवडती संस्था, त्याचबरोबर सोसायटी, कारण सोसायटी हे सहकाराचं शेवटचं युनिट आहे किंवा पहिलं युनिट आहे, त्याच्यावर पुढे सहकार क्रमाक्रमाने वाढत जातो. आणि मला आनंद वाटतो की देशामध्ये 7 समित्या नेमलेल्या आहेत. देशामध्ये 7 सोसायटी, महाराष्ट्रामध्ये 7 सोसायट्या निवडल्या, त्यापैकी 2 संगमनेरच्या आहेत. म्हणजे किती मोठं, कारण सोसायट्या राहिलेच नाही. आम्ही गावागाव जातो, बऱ्याच ठिकाणी सोसायट्या नामचेच आहेत, पण त्या संगमनेर तालुक्यामध्ये आजही जिवंत आहेत. त्यामुळे त्या सर्व ते राजापूर आणि गुलेवाडी या दोन्ही चेअरमनचं, त्यांचं सर्व संचालक मंडळाचं मी अभिनंदन करतो. शेतकरी संघापुढे आता नवीन खूप मित्रांनो, पूर्वी अनेक गोष्टी खुला व्यापार का आलेला आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे, तर नवीन आव्हानं आपल्या सगळ्याच सहकारी संस्थांपुढे निर्माण झाले. पुढे एक संरक्षित होतं, आपलं थोडंसं त्याला संरक्षण होतं, कायद्याचं होतं, सरकारचं होतं. आता सरकारने सगळंच खुलं केलंय. सरकार तो हे सगळं खुलं ज्याची काय क्षमता असते त्यांनी त्या पद्धतीने करावं. ते अर्थात चुकीचं आहे, परंतु कारण शेवटी सहकाराला संरक्षण दिलंच पाहिजे असं माझं मत आहे. मी ते जसं आता शंकर पाटील खेमनर यांनी पण काही गोष्टी सांगितल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती किती महत्वाची, शेतकऱ्याला हमी भाव. त्यांनी सांगितलं की शिवारामध्ये आपण माल खरेदी करतो, त्याचं पुढे काही कधी कधी अनिश्चितता असते, अनेक व्यापारी फसवतात. तर त्यासाठी आपण सर्वांनी कृषी उत्पन्न बाजाराच्या माध्यमातूनच खरेदी झाली पाहिजे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीला शिवारात जाऊन खरेदी करणं शक्य आहे का, त्याचाही काही विचार, कारण कधी कधी शेतकऱ्यांना इकडे माल आणायचा असतो. अशा अनेक गोष्टींचा आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करावा लागेल. बाजार समिती आणि शेतकरी संघ या दोन्ही संस्था अशा आहेत की या शेतकऱ्याला मदत करण्याकरता तालुक्याच्या गावाला उभ्या केल्या गेल्या. बाजार समिती करता केली की शेतकऱ्यांनी जो काही माल असेल तो बाजार समितीमध्ये आणावा, तो विकला जावा. त्याकरता व्यापाऱ्याची व्यवस्था, हमालाची व्यवस्था, त्याचं मोजमाप करण्याची व्यवस्था, तिथं काही तंटा वखेडा झाला तर त्या पद्धतीने मिटवण्याकरताची व्यवस्था आणि नियंत्रण करणारी आणि त्याचे पैसे परत मिळाले पाहिजे ही व्यवस्था, ही माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली व्यवस्था आहे. लक्षात ठेवा. बाजार समिती ही शेतकऱ्याकरता आज महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा ही जी कल्पना आहे ही नंतर देशामध्ये गेली आणि देशामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा मोठ्या बाजार समित्या आता पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान इकडे झालेल्या आपल्या सगळ्यांना दिसतात. पण मूळ कल्पना आपली माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि त्या कल्पनेप्रमाणे ही संस्था चालते आणि शेतकऱ्याला मदत करत असते. यामध्ये एक गोष्ट असते का शेतकरी संघ सुद्धा याच कल्पनेतून पुढे आला. तीर्थदानी भाऊसाहेबांनी स्थापना त्याची केली आणि त्या स्थापनेनंतर शेतकऱ्याला आडत म्हणून कोणी असलं पाहिजे. आडत व्यापारी असतील पण आडत शेतकरी संघ आडतीचा व्यवहार करायला लागला. त्यांनी आपला शेतकऱ्याचा माल साठवणूक करायची, गोडाऊनमध्ये ठेवायचं, त्याच्या बदली त्याला काही कर्ज काढतील अशी व्यवस्था करायची आणि चांगला भाव आल्यानंतर विकायची ही व्यवस्था सुद्धा. कारण शेतकऱ्याकडे माल साठवायला जागा नसायची, घर छोटे असायचे, पाचटाचे असायचे, घरात साठवायचा पुढं नाही तर तो बाजारात विकत असायचा. म्हणून शेतकरी संघाच्या गोडाऊन्स मध्ये हा माल साठवला जायचा, शेतीचे धान्य असायचे ते साठवले जायचे आणि बरा बाजार आला तर ती विकायची व्यवस्था केली जायची. पहा किती सुंदर कल्पना आहे. त्यावेळेस सगळ्या पद्धतीने पेस्टिसाइड्स म्हणजे जे काही फवारणीचे औषध असतात, पेस्टिसाइड त्याला औषधं आपण म्हणतो, त्याची व्यवस्था, खताची व्यवस्था. त्यावेळेस व्यापारी एवढे नव्हते, मोठे मोठे व्यापारी, घंटाटके व्यापारी नंतर आले. त्याच्या अगोदर ही व्यवस्था शेतकरी संघ तुम्हाला खतं देण्याची व्यवस्था करत होता, औषधं विकण्याची व्यवस्था करत होता, स्पेअर पार्ट देण्याची व्यवस्था करत होता, इलेक्ट्रिक इंजिन आलं इंजिन द्यायची विक्रीची व्यवस्था करत होता, इलेक्ट्रिक मोटर आली मोटर द्यायची विक्रीची व्यवस्था करत होता. तुम्ही एक गोष्ट आपल्या त्या वडीलधाऱ्यांनी जे काम आपल्याकरता केलं आपण काय विसरून जायची फार सवय आता. त्या मोबाईल मुळे तर सगळं विसरायला लागलो आपण.
मोबाईल मध्ये डोकं घातलं तर पहिले साफसफाई होत होती सगळी, दुसरं रॉकेट. परंतु काय काय केलं होतं आपल्याला वडीलधाऱ्यांनी आपल्याकरता हे पाहिलं पाहिजे, हा इतिहास पाहायला पाहिजे. त्यामधून ही शेतकरी संघाच्या व्यवस्था, या बाजार समिती सारखी व्यवस्था ही उभी केली. आज आपण आपली परिस्थिती एकंदर पाहिली तर शेतकरी संघ ज्यावेळेस विचार आपण करतो त्यावेळेस शेतकरी संघाच्या याच्यामध्ये पूर्वी आडत असायची, आपण धान्य घेऊन तिथं शेतकरी संघाकडे द्यायचो, मग शेतकरी संघ आडत करायचा, तो विकायचा. आता आपण किती धान्य शेतकरी संघाकडे देतो, इथं मूळ प्रश्न लक्षात घ्या. त्यांचा तो धंदा कमी झाला, साठवणुकीचा धंदा कमी झाला, पेस्टिसाइडचा धंदा इतके दुकानं आपल्या पोरांनी काढले शेतकऱ्याच्या, ठीक आहे आनंद आहे त्याच्यात, परंतु त्यामुळं तो विषय कमी झाला. स्पेअर पार्टचा विषय कमी झाला, इलेक्ट्रिक मोटर विक्रीचा तो कमी झाला. आता राहून राहिले काय? राहून राहिलं एकच तो पेट्रोल पंप आहे. शेतकरी संघाच्या उत्पन्नाची एकच बाजू म्हणजे पेट्रोल पंप, त्याला जे मिळेल ते उत्पन्न. त्यामुळे आजची परिस्थिती शेतकरी संघ म्हणून मी त्यावेळेस सांगेल आपल्याला, त्यावेळेस आपण शेतकरी संघाच्या मूळ कल्पनेच्या परत बाजूला गेलेलो आहे. आता ते विषय संपलेले आहेत, नवे विषय पुढे आलेले आहेत. आणि पेट्रोल पंपाला सुद्धा खाजगी पेट्रोल पंप आता काही किलोमीटरवर खाजगी पेट्रोल पंप दिसायला लागले. आपला साखर कारखान्याचा एक मोठा पेट्रोल पंप उभा राहिला, बाजार समितीनं आत जाऊन एक पेट्रोल पंप त्यांचा चालू केला. फक्त दूध संघाला मी सांगितलं सुरू करू नका म्हणून दूध संघाला सुरू केलं, त्यांना सुद्धा सुरू केला तर त्यांचा चालण्यासारखं आहे. कारण स्वतःची वाहनं त्यांचे सुद्धा 100-150 वाहनं स्वतःचे, तेवढा धंदा आहे. असं पाहता तो धंदा सुद्धा निम्म्या अर्ध्यावर आलेला आपल्या सगळ्यांना. एक वेळ अशी होती की शेतकरी संघाचा पेट्रोल पंप याचा विश्वासार्हता, विश्वास एक नंबरचा विश्वास, आणि दुसरं एक नंबरची विक्री हा व्यवस्था होती, ती सगळं बदललेलं आता दिसतंय. म्हणून आता खरं एक फेर विचार करण्याची वेळ आलेली. शेतकरी त्यांनी काटकसरीना पहिल्यापासून विषय जर पाहिला, बाळासाहेब पाटील गुंजाळ होते, भोरसाहेब होते, शेतकरी संघात प्रेसिडेंट शब्द आहे तिथं, चेअरमन नाही म्हणते, प्रेसिडेंट जो असतो म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट, तसा इथं शेतकरी संघाचा प्रेसिडेंट. पहिल्यापासून पण त्याची पद्धत अशी की चहाचा कप नव्हता सुद्धा एवढा, किती काटकसर पहिल्यापासून खूप काटकसरीने चालवला म्हणून आपला शेतकरी संघ आतापर्यंत चाललेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. बाकी तुम्हाला जर विचारलं मी विचारेल आणि पहा कोणी त्याचा अभ्यास आहे, व्यापारी मंडळी आहे की महाराष्ट्रात आणखी कोणता पेट्रोल शेतकरी संघ चालला असं विचारलं तर आता आपलाच चालला असं हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची संस्था म्हणून तिचा लौकिक जर मिळाला असेल तर त्यानंतर कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल त्यांचं, कारण कठीण परिस्थिती. तळेगाव आपल्या जागा याची निर्णायक बाजार समिती आपण स्थापन केल्या, निमोच्या बाजार समितीचा कार्यक्रम आपण केला. त्याच पद्धतीने आपण जर वडगाव 5 पाहिलं तर किती एकर? 21 एकर, 16 एकर. आपण महसूल मंत्री होतो आणि त्यावेळेस ती 16 एकर जागा आपण ती दिली. खरं म्हणजे इथं रेल्वे स्टेशन होणार होतं, तुम्हाला माहिती का? पुन्हा नाशिक रेल्वे जाणार होती. हा, आणि समजापूरचं तिथं पैसे घेतलेले काही मंडळीने, ते शेतकऱ्यांनी ते जागेचे. आणि आता काय होणार काय माहित नाही, कुठून जाते काय माहित नाही. आता मच्छिंद्रलाच माहिती, मच्छिंद्र जागा जास्त चांगला आहे. त्यामुळे तिथं जर रेल्वे स्टेशन झालं असतं तर एक नंबरचं तुमचं बाजार समिती सगळं मालाची चढ उतार आपल्या बाजार समितीच्या 16 एकरातून झाली असते. तुम्हाला काय सांगतो, सगळी चढ उतार जेवढा शेती मालाची असेल, इतर असेल, सगळी. आता ठीक आहे, काही काळाच्या ओघात काही बदल आलेत, आपल्याला ते त्रासदायकच होऊन राहिले ते खरंय. परंतु अत्यंत सुंदर पद्धतीने केलंय, पण तिथं माल विक्रीला नेला पाहिजे. इथली बाजार याचा सुद्धा कांद्याचा याचा चांगला व्यापार ते करतायत. एवढंच नाही तर अनेक उप बाजार समिती आपण स्थापन केलेल्या आहे. त्याला बाजार मार्केट आपण काय म्हणतो, उपबाजार. त्याच्यात संजय राऊतचे अभिनंदन केलं पाहिजे की आम्ही खालसा तिथं ते आता आपल्याला 15 एकर जागा उपलब्ध करून देणार आहे. मग घर काय मी मग घर भोर साहेबांनी दिलेली ना, त्याला लक्षात ठेवा.
त्याला जुने माणसं कशी भावनिक असते त्याचं उदाहरण येते. मला भोर साहेबांनी मग भर दिली, मी कायम काळात आठवण म्हणून ठेवली. इतकी आता तर आपण वडिलांची आठवण इतकी ठेवीत नाही, कारण काळ खूप बदललेला आहे. आजोबा तिथं सोडूनच दिली. परंतु ही भावना असणं किती महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि या पद्धतीने ते माल विक्रीला आणणं, त्याच्यामध्ये कायद्यात काही बदल केले. मधल्या काळामध्ये 3 कायदे आणले केंद्र सरकारनं. त्याच्यामध्ये बाजार समिती हा विषय सपाट संपवून टाकायचा विषय होता, संपवून टाकणार होते. केवळ सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केला प्रचंड. मोठं आंदोलन उत्तर भारतामध्ये तिकडे झालं. दिल्लीला वेळा शेतकरी टाकल्यानंतर ते 3 काळे कायदे होता पण ते थांबवले. ते फक्त मुठभर धनदांडग्यां करता होते. माल खरेदी करण्याचा अधिकार ठराविक व्यापाऱ्यांना मिळणार होता. त्या काही व्यापाऱ्यांनी तर तिथं कायदे येतो म्हटल्यानंतर मोठमोठे सायलोज म्हणतात त्याला, धान्याचे मोठे साठवण्याचे मोठे म्हणजे टाक्या मोठ्या प्रचंड मोठ्या टाक्या त्या सुद्धा बांधायला घेतल्या. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.